हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असणार. चला तर मग आता वाजलेले आहेत सकाळचे 7. तर 7 वाजेपासून तर संध्याकाळचे 5 वाजेपर्यंतचं रुटीन मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर दिवसभर किती कामं करावे लागले तर, आणि आमच्या घरात पाहुणे पण आलेले आहेत. तर त्याच्यातून वेळ काढून मी हे कामं केलेली आहेत. आणि मी तुम्हाला आज तुळशीला अशी एक वस्तू बांधा की त्याच्याने तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि आनंद नेहमी राहील. तर असा तुळशीचा उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग. चला फ्रेंड्स, आता तुळशीला पाणी वगैरे घालून झालेलं आहे आणि पूजा पण झालेली आहे. तर अंगण झाडून झालेलं आहे. तर आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते. आता मिस्टरांची ड्युटी 11 वाजता सुरू झालेली आहे. सध्या सकाळी 11ला जातात तर संध्याकाळी 9ला येतात ते. तर त्यांच्या टिफिनची तयारी करते आणि घरचा पण स्वयंपाक आता तेव्हाच करून घेते. तर आता मिस्टरांचा डबा करते. इथे मिस्टरांच्या डब्याला मटाची डाळ करते आणि आम्ही घरी बघू काय करायचं. तर पण पोळ्या तर सगळ्यांचा टाकून घेते मी आता. तर आता इथे पटक्यात स्वयंपाक करून घेते आणि मग नंतरचे कामं तर करायचेच आहेत. चला तर मग व्हिडिओ पूर्ण बघा. तर स्वयंपाक पण झालेला आहे. तर आता आम्ही भुईमुगाच्या शेंगा भरल्या होत्या. आम्ही दरवर्षी भरत असतो. तर त्यावरती वाळत आणलेल्या आहेत. आम्ही दरवर्षी शेंगा भरतो आणि त्या दरवर्षी वाळवून घेतो, कारण त्याच्यामध्ये मग मुंग लागत नाही.
तर आता वरती शेंगा टाकून आलेली आहे। तर शेंगा टाकून आल्यानंतर खाली आली। आता ही कपाटवर आवरते। इथं सगळे माझ्या बाळाचे औषधे ठेवलेले असतात। तर खूप घाण झालेली होती, तर कधीचं चालू होतं आवरायचं आहे, तर ते आज आवरायला काढलेलं आहे। ते स्वच्छ करून घेते, ते सगळं स्वच्छ करून तिथं ठेवून देते। त्याच्यानंतर मग माझ्या बाळाचं बास्केट आवरायला काढलेलं होतं, त्याच्यात त्याचे सगळे कपडे असतात। ते दिवसभर कोणते ना कोणते कपडे काढत असते, घालते काढते घालते काढते, ते तेच दिवसभर करत असते, म्हणून बास्केट पण खूप खराब होऊन जातं। तर ते बास्केट पण आज आवरायचं आहे। तर हे स्वच्छ झालेलं आहे। आता तुम्ही बघू शकता पहिलं कसं होतं आणि आता कसं केलं तर खूप घाण होऊन जाते। तर आता बास्केट आवरायला घेते मी। तर आता मी तुम्हाला तुळशीला अशी एक वस्तू बांधलेली आहे, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि संपत्ती नेहमी राहील। तर तुम्ही व्हिडिओ बघा। तर आपण जेव्हा तुळशीचं रोप लावतो, तर तुळशीचं रोप लावताना त्यामध्ये एक रुईचं नाणं टाकायचं, तरच आपण तुळशीचं रोप लावायचं। आणि दुसरं म्हणजे दर गुरुवारी तुळशीला 1 कप दूध आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद हे अर्पण करायचं। आणि रविवारी तुळशी तोडू नये आणि रविवारी तुळशीला पाणीही घालू नये। आणि नखाने तर तुळशी अजिबात तोडायची नसते। तर विष्णू पुराणात तुळशीला विष्णूची पत्नी म्हटलं जाते आणि या कारणास्तव ती जगाची माता आहे। तुळशीला सगळ्या देवदेवतांचे आशीर्वाद मिळाले आहेत, त्यामुळे तुळशीच्या पानांमध्ये अमृताचे गुणधर्म असल्याचे सांगितले जाते। ज्या ठिकाणी तुळशी असते त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे त्रिमूर्ती वास करतात। आणि जसा सूर्य उगवल्यावर रात्रीचा अंधार नाहीसा होतो, तसा तिची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो। शास्त्रानुसार ज्या घरात तुळशी हिरवीगार असते त्या घरामध्ये सुख समृद्धी नेहमी नांदत असते। जर तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल तर घरात सुख समृद्धी संपत्तीसाठी तुळशी मातेला चुनरी म्हणजे ओढणी अर्पण करावी। तुळशी ही एक वनस्पती नसून ती जगाची देवी आहे, विष्णूची पत्नी आहे। आपण तिला आपली आई मानतो, म्हणून तुळशीला नेहमी चुनरी बांधावी। तर ती चुनरी लाल रंगाची नाही, तर ती चुनरी फक्त हिरव्या आणि पिवळ्या रंगाची असायला पाहिजे। तर ती चुनरी तुम्ही तुळशीला बांधायची। तर ती तुम्ही एकादशीला पण बांधू शकता। तर अशा केल्याने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि संपत्ती नेहमी राहील। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा।